तसेच आरती शिंदे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मान्य श्री मेघराज राजे भोसले या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर मान्य श्री संदीप पाटील यांनाही विनंती करतो की आपण स्थान बनवायचं आहे. आणि मोरक्या चित्रपटाला जे दिग्दर्शक म्हणून लाभले आणि ज्यांना नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं असे अमर देवकर या ठिकाणी उपस्थित झाले. तसं अनिलजी गुंजाळ सर यांनाही विनंती करतो की आपण आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो तर ती सुरुवात करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करून द्यायची आहे. मान्य सविता जैन यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवूया आपण. धन्यवाद मॅम, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. मी चारू वघारकर मॅडमला विनंती करणार आहे की आलेल्या सर्व पाहुण्यांचा सर्वात पहिल्यांदा आपण सन्मान करूया आणि नंतर कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदाच आजच्या या कार्यक्रमाचे जे मेघराज राजे भोसले यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी चारू वघारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मेघराज राजे भोसले यांचा सन्मान या ठिकाणी करावा. ओके मॅम. धन्यवाद. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपल्या कलेच्या माध्यमातून ज्यांनी अक्षरशः सगळ्यांच्या मनावर राज्य केले असेल माधव अभ्यंकर सरांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी व्हावा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी ओम फाउंडेशन पुणेचे जे पदाधिकारी आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी मान्य श्री माधवजी अभ्यंकर सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे ज्यांना नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाल्या आहेत त्यांच्या चित्रपटासाठी ते म्हणजे अमर देव. विनंती करतो ओम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्यांनी कृपया सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मोरक्या नावाचा एक चित्रपट आला तर त्या चित्रपटाने नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. त्याचप्रमाणे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मराठीमध्ये गाजत असलेली TV सिरियल अख्खी आमची कलेक्टरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत जी अभिनेत्री आपल्याला नेहमीच दिसते आणि सर्वांची लाडकी जी ठरलेली आहे अशी आरती शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा. विनंती करतो ओम फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी त्या आरती शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. ओके, थँक्यू. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या पर्सनॅलिटीच्या आपल्या आवाजाच्या माध्यमातून अक्षरशः वेळ केलेला आहे, पुण्यातील एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे सर्वांचेच लाडके संदीप पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी व्हावा. ओम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की
माननीय श्री संदीप पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. संदीप पाटील सर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने स्टेजवर आणला. आपण टीव्हीवर बघतो पण स्टेजवर लाखो महिला त्यांच्यासोबत हा कार्यक्रम खेळतात आणि एन्जॉय करतात. तसे संदीप पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे आम्हा सर्वच कलाकारांचं पाठबळ म्हणून जे नवीन आमच्या पाठीशी उभे असतात, कुठलीही कलाकारांना अडचण यावी आणि आम्ही अण्णांकडे जावं असे आमचे सर्वांचेच लाडके अनिल गुंजाळकर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी विनंती करतो आहे. मान्यवरांना विनंती करतो आहे त्यांचा सन्मान करावा. ओम फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी माननीय श्री अनिल गुंजाळकर या ठिकाणी स्वीकारत आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके सर. थँक्यू. सगळ्यांना विनंती की प्रयास स्थानापन्न व्हावं. आणि बेसिकली जे निवेदन करतात नेहमी त्यांचंच नाव घेतलं जात नाही असं माझा एक्सपिरियन्स आहे आयुष्यात, कारण मी स्वतः निवेदक असल्यामुळे. पण मला असं म्हणायचं की जो हँडल करतो, जो प्रॉपरली कनेक्ट करतो आपल्याला, आम्हाला आणि तुम्हाला, त्याच्यामधलं जे कनेक्टिव्हिटी आहे, वायफाय जो आहे ना, तर मेन ब्रॉडबँड आहे ते आमचं जितू दादा आहे. तर त्याच्यासाठी ते ब्रॉडबँड बंद पडलं की वायफाय गेलं की काहीच कनेक्ट होणार नाही कोणी कोणाला. सो ही इज वन ऑफ द कनेक्टर आणि खूप उत्तम डिरेक्टर पण आहे. एक मला वाटतं त्यांनी 800 नाही हजारहून जास्ती त्यांनी सीडीज वगैरे केलेले आहेत, असे डान्स सीडीज केलेले आहेत. त्याच्यानंतर डिरेक्शनमध्ये पण खूप छान आणि निवेदक म्हणून तर आम्हाला तो खूप सगळ्यांना पर्सनली आवडतो. सो एकदा प्लीज जितू दादासाठी जरा थँक्यू. हां, आणि बेसिकली आता आनंदी मला आठवण करून दिली. प्रत्येकाला हे गाणं माहिती असेल, गाण्याचे बोल थोडे वेगळे आहेत. पप्पी दे पारूला, तर त्याचं ते काही फाउंडर आहेत ते त्या पप्पीचे, म्हणजे त्या गाण्याचे स्पेशली ते हे फाउंडर आहेत. जिथून अशीच गाणी करत बाबा आणि ते आम्हाला द्यायचं. पप्पी नाही गाणं. थँक्यू. ज्या ठिकाणी दोन निवेदक एकत्र येतात तेव्हा असा थोडासा हशा आणि थोडीशी गंमत जम्मतही झाली नाही तर मग काय कार्यक्रमामध्ये मजा येत नाही. आणि ते संदीप पाटीलने दाखवून दिलेलं आहे. संदीप थँक्यू सो मच. थँक्यू. कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी या कार्यक्रमाच्या सर्व म्हणजे ओम फाउंडेशनच्या चारुताई वखारकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया कार्यक्रमाची प्रस्तावना करावी आणि कार्यक्रम पुढे सुरू करून द्यावा. खूपच मला आता सुधारणार नाही काही, कारण मी बऱ्याच गोंधळात आहे. पण मी सगळ्या पाहुण्यांचं म्हणजे मान्यवरांचं मनापासून आभार मानते, कारण त्यांनी अगदी शॉर्ट मुमेंटमध्ये आम्हाला म्हणजे आले आहेत सगळे. मला खूप गहिवरून आलेलं आहे का माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे, म्हणजे मला आता अजिबात मी काल जे काही बोलत होते ह्यांना सगळ्या हेडमास्टरसारखं सगळ्यांना पण आता माझं सगळं तोंड बंद झालेलं आहे. ठीक आहे. एनी हाऊ मी हे सांगेन की ओम फाउंडेशन ही संस्था लेडीज आणि छोट्या मुलांसाठी मी काढली होती. मग त्यातनं महिलांना बरेचसे प्रॉब्लेम होते. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, थोडंसं शॉर्टमध्ये चालते. तर महिलांना बरेचसे प्रॉब्लेम होते, ते कसे सॉल्व करता येतील असं माझ्या डोक्यात होतं, पण ते काही मला सुधारलं नाही. मग हळूहळू मी महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करत गेले. त्यांना सक्षमीकरण कसं करावं, मग कुठल्या मार्गात त्यांना कसं उभं राहता येईल, ह्या पद्धतीत मी कामं केली. मग आमचं हे जे एक्झिबिशन आहे ते कमबॅक आहे. 2018ला आमचं एक एक्झिबिशन झालं होतं. त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये काही कोरोना सम हॅपन्स आणि मग काही झालं नाही. तर आता हे परत कमबॅक केलेलं आहे. हे खरं महिला दिनाचं औचित्य साधन करणार होतं मार्चमध्ये, पण बालगंधर्वच्या तारखा मिळाल्या नाहीत. मग ते आता आमचं एप्रिलमध्ये झालेलं आहे. 45 पार्टिसिपेट आहेत आणि त्यांचे 90च्याही वरती शिल्प आहेत. प्रत्येकाचं जे काही पेंटिंग आहे ते एक म्हणजे वेगळीच छटा त्याच्यात आहे. प्रत्येकाचं एक वेगळं पण आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं हे आमचं 90 शिल्पाचं आम्ही प्रदर्शन 4 दिवसाचं केलेलं आहे.
4थ्या दिवशी पण थोडा मोठा कार्यक्रम आहे. तर मान्यवर आज सगळे आलेलेच आहात, परत एकदा उपस्थिती लावली तर आम्ही अजूनच आम्हाला म्हणजे कितीही वेळा आला तरी आमचं पोट भरणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही परत परत याल ही आशा ठेवते. आणि मी माझे 2 शब्द संपवते. माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, काही बोललं गेलं असेल तर ते मला आत्ता बोलायचं आहे की त्याबद्दल क्षमा करा. आणि परत मला पोटाशी घेऊन पुढचं आपण पुढे प्रवास चालू ठेवू. बस, धन्यवाद. खरं तर अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः आपल्या लुक्सनी, आपल्या प्रेझेंटेशननी अक्षरशः वेळ लावला. असे आमचे सर्वांचेच लाडके, आपल्या पुणेकरांचे लाडके माधव अभ्यंकर सर, रात्रीच खेळ चालल्यामुळे तर तुम्ही अक्षरशः अण्णा नाईक घराघरामध्ये पोचले आणि त्याच्यातले जे तुमचे डोळे ते लुक्स होते ते त्याच्यामुळे अक्षरशः लहान मुलांपासून प्रत्येक मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आठवतं की नाही? अण्णा नाईक आठवतात ना, रात्रीच खेळ झाले. तर माधव सरांना थोडंसं लवकर जायचं आहे म्हणून मी विनंती करतो की सर मी पहिल्यांदा तुमच्याकडे माईक देतोय आणि नंतर मग पुढचा मी कार्यक्रम सुरू करतोय. एकदा माधव सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. भाषण वगैरे देण्याची काय माझी म्हणजे तेवढी लायकी नाही आहे आणि मग ते जमतही नाही फारसं. पण इथे आत आल्यानंतर एक पहिली गोष्ट जाणवली की इथे स्त्रियांची संख्या खूप जास्त आहे आर्टिस्टमध्ये. म्हणजे पुन्हा त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे की आम्ही वरचढ आहोतच, हे मला फार आवडलं. दुसरी गोष्ट की थक्क करणारं सगळं जे काय वातावरण आहे इथे, म्हणजे कसं सुचतं. म्हणजे मी कलाकार आहे, अभिनेता आहे, मी लेखकाने लिहून दिल्याशिवाय आम्हाला पुढे आमचं काही एक्सप्रेशन देता येत नाही. पण काहीही न बोलता, एकही शब्द, एकही वाक्य न बोलता आपल्या भावना चित्रातनं व्यक्त करणं हे फार कठीण आहे असं मला वाटतं. इट्स व्हेरी कॉम्प्लेक्स आर्ट. माझं चित्रकलेचं ज्ञान तुम्हाला सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. जेव्हा मी शाळेत होतो आणि जीवशास्त्राचे आमचे एक मास्तर होते, तर ते जर्नल लिहिलं की खाली कोणाबद्दल लिहिलंय ते, मग काय उंदीर आहे, बेडूक आहे, काय वगैरे. तर ते मला एक जमायचं नाही काढायला. मग ते 4-4चे हे करून मग वरती एक टाकायचा आणि मग तो उंदीर झाला वगैरे. तर माझे मास्तर म्हणायचे की तुझी चित्रकला इतकी अप्रतिम आहे, तू काहीही काढ, खाली फक्त लिही काय, उंदीर आहे का, बेडूक आहे का, माकड आहे काय असेल ते खाली लिही. इतकं माझं ज्ञान आहे. त्याच्यामुळे खरंच कमाल आहे. आणि आज ही संधी दिली बघण्याची. बरेचदा काय होतं, कामाच्या व्यापामुळे जमत नाही जायला, खूप इच्छा असते, पण एक वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटतं. किती किती प्रतिभा आहे ही, कमालीची प्रतिभा आहे. आणि मला एक सरळ रेषे काढता येत नाही, पण हे सगळं बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं. खूप छान. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि भरपूर इथे लोकांनी येऊन ते बघावं, गर्दी करावी आणि खूप छान आयोजन सगळ्यांचं. आणि विशेषतः तुम्हा सगळ्या महिलांचं, भगिनींचं खूप अभिनंदन. सगळ्या वयोगटातल्या, मला वाटतं मावशी या सगळ्यात जास्त वयाच्या असलेल्या ह्याच्यामध्ये, आणि अजून एक ती एक मुलगी, ती सगळ्यात लहान असेल. म्हणजे इतक्या रेंजमध्ये या सगळ्या महिलांनी कला जोपासली. त्यांच्या इतर जबाबदारी असतात त्यांच्यावरती, पण तरीही ती कला ते जोपासतात. हे फार ग्रेट आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना सॅल्यूट. धन्यवाद. थँक्यू. ओम फाउंडेशनच्या वतीनं हे चित्रशिल्प प्रदर्शन आयोजन केलं. प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं, परंतु जेव्हा आपण अभिव्यक्त होतो तेव्हा ती कला होते. आणि या सगळ्या स्त्रियांना या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी कॅनव्हास दिला आणि हे आज एक प्लॅटफॉर्म दिला ओम फाउंडेशननं. त्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं व्यक्त होणं अनुभवता आलं. आमच्या सिनेमामध्ये काळा कॅनव्हास असतो. काळ्या कॅनव्हासवरती प्रकाश टाकून आम्ही काही सब्जेक्ट ऑब्जेक्ट एक्सपोज करतो, कारण जगात सर्वत्र अंधार पसरलेला आहे आणि त्यातून आम्ही काहीतरी प्रकाशित करतो, प्रकाशात आणतो, व्यक्त होतो. आम्ही चलचित्र माध्यमात काम करतो. हे चलचित्र माध्यम ही दृश्य भाषा, ही चित्रभाषा आहे, ही चित्रातूनच निर्माण झाली. त्या कॅनव्हासमधूनच आमचा हा चौकोन, ही फ्रेम निर्माण झाली. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आयुष्यातल्या भावना, अनुभव, कल्पना या कॅनव्हासमध्ये मांडण्यासाठी तुमच्या दृष्टीनं काहीतरी बघितलं आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये अगदी इम्प्रेशनिझम पासून मधुबनीपर्यंत तुम्ही सगळे फॉर्म्स आणि इझम्स
वापरण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्वतःलाही शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात असं म्हणेन मी की ते त्रिगुणाचं एक चित्र होतं स्त्रीबद्दलचं, मी तुमच्या सगळ्यांबद्दल म्हणेन तुम्ही त्रिगुणा नाही सर्वगुण आहात आणि असेच पुढे जा, व्यक्त होत राहा. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. यानंतर एक अशी कलावंत ज्या कलाकाराच्या बाबतीत एक गोष्ट मी नक्की सांगेन की या कलाकाराला आत्तापर्यंत आम्ही नाटकामध्ये पाहिलं, घाशीराम कोतवाल असेल किंवा अनेक चित्रपट आहेत ज्या चित्रपटामध्ये पाहिलं किंवा सिरियल सध्या अप्पी आमची कॅरेक्टर असेल, या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटून देणारे आणि सध्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी ही सर्वांची लाडकी आणि देखणी अभिनेत्री म्हणजे आरती शिंदे यांना विनंती करणार आहे की आपणही 2 शब्द या ठिकाणी शेअर करावे. जसं मगाशी सांगितलं तसं भाषण आणि बोलणं ते सगळं स्क्रिप्टमध्ये येतं आणि आम्ही ते करत असतो. आता पिक्चरचं जरी म्हटलं, डायरेक्टर प्रोड्युसर सगळे एकत्र येऊन एक फिल्म बनवतात आणि त्याचं एक पोस्टर असतं, त्या पोस्टरमधून ती स्टोरी सगळी जशी रिफ्लेक्ट होत असते तशी प्रत्येकाच्या पेंटिंगमधून त्यांच्या माइंडमध्ये किंवा त्यांचा स्वभाव कसा आहे ना ते रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे इथे आल्यानंतर अगदी मंदिरापासून मी लंडनपर्यंत जाऊन आले असं वाटलं. आणि खूप सुंदर पेंटिंग आहेत आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये आहेत, रंग थ्रेड ह्याच्यातून वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन तुम्ही सर्वांनी इतके छान ते पेंटिंग्स केलेले आहेत. आणि मला तर खूप छान वाटलं की वेगवेगळ्या छटांचं पेंटिंग मला इथे बघायला मिळालं. म्हणजे वारली पेंटिंगपासून महाराजांच्या पेंटिंगपर्यंत जो काय तो तिथून इथपर्यंतचा प्रवास होता, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे त्याच्या किमती लावल्यात त्यापेक्षा जास्त अनमोल असं ते पेंटिंग आहे, कारण प्रत्येकाच्या माइंडमधून ते उतरलेलं आहे. कारण मी बघितलं की एक व्यक्ती जी आहे ती त्याच कन्सेप्टचं पेंटिंग करते. म्हणजे घोडा तर मग त्यालाच धरून वेगवेगळ्या प्रकारचे किती घोडे दाखवता येतील किंवा ते वारली पेंटिंग वेगवेगळ्या प्रकारचे किती दाखवता येतील. तसंच की महाराजांवरती एक स्टोरी त्यांनी त्या पेंटिंगमधून सांगितली आणि ते तेच करतात. त्यांचं यूट्यूब चॅनेल आहे आणि ते त्यांनी सांगितलं की त्या म्हणजे लहान मुलांना समजायला किती छान आहे, त्या पेंटिंगमधून ती स्टोरी समजते. त्यामुळे खरंच खूप छान आहे, छान वाटलं इथं येऊन. मला इथे बोलवलं मॅडम, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि नेहमीप्रमाणे माझी सिरियल बघत राहा, आपली आमची कलेक्टर संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. थँक्यू सो मच. सिरियलचं प्रमोशन लगेच केलेलं आहे. जर कोणी बघितलं असेल तर आपली नक्की बघा किंवा आरतीसाठी तरी बघा. तर ज्याप्रमाणे वन ऑफ द ब्युटिफुल फेस आरती आहे, तसंच वन ऑफ द हँडसम पर्सनॅलिटी वी आर हॅव्हिंग इन पुणे, दॅट इज संदीप पाटील. संदीपबद्दल मी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, कारण संदीप पाटील हा एकमेव असा मराठीतला कलावंत आहे जो स्टेजवर गेल्यानंतर एक रंगच बदलतो ज्या माणसाचा, आणि समोर किमान हजारो, किती आतापर्यंत काय रेकॉर्ड काय तुमचं, 75,000 महिला असतात खेळण्यासाठी. आणि होम मिनिस्टर कार्यक्रम जो एवढ्या सगळ्या महिलांना एकटा स्टेजवर उभं राहून हँडल करू शकतो, ही इज नन अदर दॅन संदीप पाटील. सो प्लीज एक संदीप, कसं जमतं आम्हाला पण थोडंसं शिकव यार. एक घरची सांभाळली जात नाही, हा 75,000 बायका सांभाळतोय. संदीप पाटील, थँक्यू. हा प्रश्न मला सगळेजण विचारतात की कसं काय हँडलिंग, काय कसं करतो हँडल तू. मी म्हटलं काय नाही, हँडलिंगचं काही प्रश्नच नाही. ते खरं महिला खूप चांगल्या असतात, आपणच त्यांना जरा वेगळं विचारात हे करत असतो. तो इगो जो सोडला ना, पुरुष इगो, तो जो सोडला आणि मी अमुक मी तमुक, तर मग मला असं वाटलं की कुठल्याही महिलेला हँडल करायला एकदम इझी असतं. आपण फक्त पुरुष आहोत म्हणून फक्त जरा वरती नाही, कसं वर्चस्व दाखवायचा प्रयत्न करत असतो घरामध्ये सुद्धा वगैरे. आणि हा प्रश्न माझ्या बायकोला बऱ्याच मैत्रिणी तिच्या विचारत असतात की कसं काय तुला असं कॉम्प्लेक्स येत नाही का. म्हणजे काय माझ्या बायकोला विचारतात की एवढ्या सगळ्या महिलांमध्ये तुझा नवरा असतो, पर दिवसभर असतो आणि पर शोमध्ये पण असतो वगैरे, तर तुला असं कॉम्प्लेक्स येत नाही का. म्हणजे त्या महिलांना तुम्हाला माहिती आहे की कसं एक दुसऱ्या महिलेला लगेच हे करायचं वगैरे. मग तिच्या त्या मैत्रिणी घरात आल्या की त्याची सगळी चर्चा होते. माझी बायको एकच सांगते त्याला की ज्या दिवशी माझ्या नवऱ्याचं असं बोलणं म्हणजे असं ऐकायला मला कमी मिळेल किंवा त्याच्याबद्दल असं ऐकायला मिळणार नाही की तुझ्या नवऱ्याबरोबर फोटो नाही काढला, तुझ्या नवऱ्याबद्दल अमुक नाही बोललं गेलं, त्या दिवशी मी समजेल की माझ्या नवऱ्याचा फॉर्म गेला. पण आता जोपर्यंत त्याच्याबद्दल बोलतात तोपर्यंत मला खूप छान वाटतं की बस क्या बात आहे, कुठे गेली की माझ्या नवऱ्याबद्दल बोललं जातं. पण आणि हँडलिंग
अतिशय इझी आहे, खूप सोपी गोष्ट आहे. आता बघा ना, मी इथे बोलतोय, तुम्ही सगळेजण मनापासून ऐकताय की बाबा मी काय बोलतोय वगैरे सगळं ते इतकं सोपं असतं, पण लोकांना असं वाटत असतं की बाबा एवढ्या महिन्याला कसं काय हँडल करत असतो. त्याला एक तर ना, त्याला तुमची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी लागते, जी आय एम ब्लेस्ड, म्हणजे स्वामीने ती पर्सनॅलिटी दिली आहे, तो व्हॉइस दिला आहे, ती पर्सनॅलिटी दिली आहे, त्याच्यात ती एक ताकद दिलेली आहे. ती ताकद म्हणजे काय, जेव्हा आम्ही स्टेजवर जातो, स्टेजवर गेल्यानंतर ती एक आमची रंगदेवता असते ना, ती प्रसन्न असते, ती तुमच्या चेहऱ्यावर दिसते. म्हणजे फक्त तुम्ही स्टेजवरती गेल्यानंतरच तुमचा चेहरा किंवा तुम्ही ग्लो झाले पाहिजेत असं नाही. ती इतर वेळी सुद्धा तुमच्या अवतीभोवती तो जो वलय असतं ना, म्हणजे आपण त्याला ओरा म्हणतो, तो ओरा हिंडला गेला पाहिजे आपल्या अवतीभोवती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टेजवर, म्हणजे माझ्या घरी सांगितलं बायकोनी, आईनी आणि माझ्या मुलांनी पण, की स्टेज सोडल्यानंतर ज्या 4 पायऱ्या खाली उतरून तू येतोस, तसंच डोक्यातली जी हवा आहे ती 4 पायऱ्या झाल्यानंतर ती हवा तिथेच काढायची आणि मगच घरी यायचं. त्यात एक हवा असते आम्हाला सगळ्यांना, कलाकारांना बेसिकली, की आम्ही एवढं काम केलं, एवढे बॉलिवूड स्टार बरोबर केलं, असा कुठलाही देश नाही की जिथं मी काम नाही केलं. आणि ती हवा एकदा डोक्यात गेली कलाकाराच्या की मग त्याला ते इगो यायला लागतं, मग ते ॲटिट्यूड यायला लागतं. आता चालू मला किती वेळा फोन करते बिचारी, खरंच जवळजवळ 1 महिन्यापासून करते मी तिला. हो नाही कारण इलेक्शनचे कामं सुरू झालं म्हणून तिला मी म्हटलं डायसी आहे माझं, पण मी प्रयत्न करतो याचा. मग अण्णांनी फॉलो घेतला, मग भैयांचं आमचं बोलणं झालं. तर मग या सगळ्या गोष्टी आहेत त्या विदाऊट ॲटिट्यूड जेव्हा तुम्ही काम करत असता. आणि हे जे आता चित्र आहे याच्यामध्ये कोणाचंही कसलंही ॲटिट्यूड दिसत नाही आहे, हे तुमच्या हातातली कला दिसते. ज्या दिवशी ॲटिट्यूड येईल त्या तुमच्या हात चालणार पण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बॉस, जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या आतमध्ये जी पर्सनॅलिटी ती आता जसं आर्टिस्ट आहे ती सगळी एकदम व्यवस्थित रेखाटली गेलेली आहे. फार अगदी म्हणजे प्रत्येक चित्र बघितलं ना तर प्रत्येक चित्रामध्ये वेगळे पण आहे, प्रत्येक चित्रामध्ये काही ना काही खूप स्पेशालिटी आहे. म्हणजे एकाचे लुक्स असतील, मग मी आता ते ॲब्स्ट्रॅक्ट बघितलं आणि ॲक्च्युली कारण मला कॉम्बिनेशनचं खूप वेगळं ज्ञान आहे. म्हणजे असं ड्रेस कॉम्बिनेशन असेल, मग कुठल्या ॲक्सेसरीज कशाला वापरायच्या, मग शूज असेल तर मग हातातलं तेच ब्राऊन झालं पाहिजे, वॉच पण. मग हे डोकं आहे आणि त्याच्याने आपण जेव्हा बघतो ना की बॉस क्या बात आहे. आता मला सगळेच आवडले, पण ते जे तो बॅकचा जो एक पोर्शनचं एक त्यांनी पोर्ट्रेट काढले ना, त्याच्यावरचे जे सुरकुत्या म्हणण्यापेक्षा सुरकुत्या नाही येते ते, मला वाटतं ते हां, तर ते जे काय केलंय ना, म्हणजे बॉस हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मी म्हणजे तुम्ही कलाकार लोक, आम्ही पण कलाकार आहोत, पण हे म्हणजे पुढचं आहे. म्हणजे तुमचा विचार कुठे आहे. महाराजांचं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असेल, मी आकाशच ना, आकाश म्हणतो, हो आकाश मोरे. तर मी त्याला म्हटलं बॉस क्या बात आहे. आणि प्रत्येक नंतर ते वाघ एक वाघिणी माहीत नाही, तिसऱ्या म्हणजे चेहऱ्यावरनं वाघ तर वाटतोय. त्याचं कारण असं की त्याचा जो लुक आहे ना पाणी पिताना, म्हणजे एक वाघाचा लुक कसा असावा पाणी पिताना, तो असं एकदम ॲटिट्यूडमध्ये जंगल का शेर म्हणतात त्याला बॉस, तर त्याचं सगळं ते त्याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर इथे आता मला असं वाटलं की ते विणलंय म्हणजे कशाने ते इथे 2-3 ही हां हे तुमच्याच मागे जे केलं आहे ते म्हणजे एम्ब्रॉयडरी वगैरे वाटते. आणि साईबाबांचं एक चित्र आहे बघ इथे, साईबाबांचं. तर त्याची एक मला गोष्ट आठवते माझ्या घरातली. माझे आजोबा म्हणजे वसंत शिंदे, ज्यांनी 350 चित्रपट केले मराठी. म्हणजे कॉमेडी ॲक्टर सगळ्यांना तुम्हाला माहिती असतील, सांगया वेडीला, माझ्या गुलछडीला, ज्यांच्यावर पिक्चराईज केले गेले ते माझे आईचे वडील, मी त्यांचा नातू आहे. तर त्यांनी एक चित्र घेतलं होतं करायला एम्ब्रॉयडरी, आणि ते तितक्यात एक्सरसाइजसाठी पूर आला होता. तर पूर आल्यानंतर साईबाबांचं चित्र तसंच, बरं का भैया खरी गोष्ट आहे, तर ते साईबाबांचं चित्र तसंच त्यांनी कॉटवर ठेवलं आणि खालचा फक्त दगड राहिला होता करायचा. बाकी एम्ब्रॉयडरी त्यांनी पूर्ण बाबांचं चित्र केलेलं होतं आणि तसंच ठेवून सगळ्यांना घेऊन घरातनं पळाले. आणि साधारणपणे आठवड्याभरातलं जेव्हा पाणी सगळं गेलं, घरामध्ये सगळं चिखल अमुक सगळं म्हणजे अवस्था खूप डेंजर होती घराची. तर आम्ही सगळ्यांनी आतमध्ये, तेव्हा आई मला सांगत होती की आम्ही जेव्हा ते सगळे आतमध्ये गेल्यानंतर कॉटवर ते चित्र ठेवलं होतं, दारापर्यंत चिखल सगळा, तो जाईपर्यंत आठवडा लागला. पण विशेष म्हणजे बाबांच्या चित्रावरती कणभर सुद्धा पाणी पण नाही, कणभर चिखल पण नाही, काही नाही. बाबाचं तसंच कॉटवरती चित्र तसंच होतं. म्हणजे ती शक्ती बघा, ती ताकद बघा काय आहे ती. म्हणजे वरपर्यंत पाणी टेकले छतापर्यंत आणि कॉट इथे खाली आहे, पण त्यांच्या याला चिखल लागलेलं नव्हतं. मग ते सगळं झाल्यानंतर माझ्या आईने ते अण्णा गेल्यानंतर ते चित्र कम्प्लीट केलं आणि आजही ते आमच्या घरात आहे. त्यामुळे ते ती जी काही श्रद्धा आहे, म्हणजे प्रत्येकाची आपण म्हणतो की ती श्रद्धा पण असावी लागते. तुमच्या कलेवरती तुमचं कॉन्फिडन्सपेक्षा ना ती श्रद्धा असावी लागते. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचं मनापासून शुभेच्छा.
आणि माझ्या डोक्यात अशी भैया आत्ता आयडिया आली की या सगळ्यांनी जे कष्ट केले त्याच्यावर आमच्याकडनं तुम्हाला एक गाण्यांचा कार्यक्रम द्यायचा माझा तो डोक्यात आला, जेवढ्या तुम्ही सगळेजणी आहात नाही ते. तर आता मी त्या ह्यांना पण सांगितलं ते शुगर केन कोण आहेत ते सर, हां क्या बात आहे. तसं तुमचा गोडवा आहे ना, तसा आमचा बोलण्याचा गोडवा पण तसाच आहे, फक्त आम्ही त्याचे पैसे घेतो. 11 तारखेचे आम्ही ते घेणार आहे, शुगर केन घेणार आहे फक्त. त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन आणि खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. त्यामुळे असंच पुढे आम्हाला बोलवत राहा. आणि चारू खूप छान काम झालंय आणि आज सोमवार आहे आणि तुमच्या फाउंडेशनचं पण नाव ओम आहे, त्यामुळे सगळं जे कॉम्बिनेशन जुळून आलं ना बॉस, हॅट्स ऑफ आहेत तुम्हाला. आणि शंकर भगवान म्हटल्यानंतर कलेचा अवतार आहे, त्यामुळे ती कला अशी चालू ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. क्या बात है. ये रिक्वेस्ट इतनी दूर से आई है, सबकी ओर से रिक्वेस्ट है, तो एक झलक हो जाए. संदीप जे चित्र काढले ते त्याच्यावर एक आठवत आहे, कितनी खूबसूरत ये तस्वीर है, अरे मौसम बेमिसाल बेनजीर है, ये कश्मीर है, ये कश्मीर है, ये कश्मीर है, ओ कितनी खूबसूरत ये तस्वीर है. चीज केली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर आमच्या सर्वच कलाकारांचे कैवारी आम्ही ज्यांना म्हणतो, कलाकारांना कुठलाही प्रश्न असू दे, कुठलाही कलाकार असू दे, म्हणजे तो स्टेजवरचा असू दे, तो फिल्ममधला असू दे, नाटकातला असू दे, या सगळ्या कलाकारांवर कुठलाही संकट जेव्हा येतं तेव्हा सगळ्यात पहिला फोन जो कोणाला होतो ते आमचे अनिल गुंजाळ सर. तसंच चित्रकारांनी पण त्यांनाच फोन केला. बघा अण्णा, मी विनंती करणार सगळेच त्यांना प्रेमाने अण्णा या नावाने बोलतात. मी आमचे ते चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मी दूत म्हणून काम करतो. आदरणीय मेघराजराजे भोसले जे महाराष्ट्राचा सांस्कृतिक दूत आहे. 26 ज्या संस्था आहेत कलाकारांच्या, त्या कलाकारांच्या संस्थेचे ते पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या संस्था म्हटल्या तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, पुणे नाट्य परिषद, कला संस्कृती परिवार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे ते उपाध्यक्ष आहेत संपूर्ण भारताच्या. आणि कुठलीही जर अडचण आली, माझं भाग्य, मी जवळजवळ 22 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो. आणि सगळ्याच कलाकार भयांपर्यंत जातात असं नाही, म्हणून एक छोटंसं नंदीचं काम मी करतो. काही लोक येऊन मला सांगतात, भैयांना मी सांगतो, भैयांची फिल्म सिटी वाईला तयार होते, आज भैया तिथे जाणार होते, पण चारू मॅडम बरेच दिवस ह्या प्रोग्रामसाठी मागे लागले होते आणि त्यांना भैयाचं उद्घाटन हवे होते. म्हणून भैयांना सांगितलं, ही मिटिंग तुम्ही नंतर हे करा, परंतु आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे. मी सर्वांना पण आवाहन करेन की देवा, आपण तर देव पाहिलेलं नाही, परंतु तुम्ही जे सगळे कलाकार आहेत हे देवाने पाठवलेले देवदूत आहेत. कारण माधव सरांनी सांगितलं, आम्हाला तर सरळ रेषा पण मारता येत नाही किंवा चित्रपटात अभिनय पण करता येत नाही, परंतु एक काहीतरी आपल्याला समाजाचं देणं, कलाकारांसाठी काहीतरी करता येईल, एक कलासेवक म्हणून मी त्या ठिकाणी काम करत असतो. आणि भैयांनी ती मला फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. एकच मिनिटात सांगितलं, संदीप सरांना फोन करून सांगितलं, संदीप सर तुम्ही या कार्यक्रमाला यायचं. चारू मॅमने सांगितलं, रेवती मॅम आमच्याबरोबर असतात. मी तुम्हालाही सर्वांना आवाहन करेन, कलेच्या संदर्भातली कुठलीही तुमची अडचण असली तर आदरणीय मेघराजराजे भोसले सरांना तुम्ही संपर्क साधा. चारू मॅमकडे नंबर आहे, रेवती मॅमकडे नंबर आहे, बालगंधर्व तुम्हाला उपलब्ध हो न. पुण्यातली कलाकारांची कुठलीही अडचण आली तरी आपण या ठिकाणी सरांना सांगितलं तरी 0 मिनिटात ती अडचण आपली सॉल्व्ह होती. कलाकारांचा साधारणतः सर 32 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. नाटकांची जर रेंज पाहिली तर घाशीराम कोथोडपासून पती सगळे उचापतीपर्यंत 18 नाटकांची निर्मिती भाईंनी केलेली आहे. महाराष्ट्रात लावणीचा पहिला महिलांसाठीचा प्रोग्राम जो सरांनी चौफुला तयार केला तो मेघराज सरांनी तयार केलेला होता. आणि या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये मोहर उमटवली, असा जाऊ तिथे खाऊ, मास्तर एके मास्तर, संत वामन भाऊ, दणक्यावर दणका, आता परवाच्या चित्रपटाची घोषणा झाली, आभाळ, बापलेखाच्या
याच्यावर एक चित्रपट तयार होतोय. असे असंख्य कलाकार आम्ही त्या ठिकाणी भैयांच्या छायेखाली कलाकारांचं काम करतोय. या ठिकाणी चारू मॅमने पण आम्हाला थोडीशी संधी दिली काहीतरी सेवा करण्याची. त्याबद्दल मी त्यांच्या फाउंडेशनचं मनापासून आभार मानतो. कुठली अडचण असली काही असली आम्हाला तुम्ही कॉल करा. जितकी शक्य होईल तेवढी मेघराज राज्य भोसले मित्रमंडळाच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो. जितकी मदत करता येईल तेवढी आम्ही तुमच्यासाठी 24 तास कटिबद्ध आहोत. धन्यवाद. तुम्ही माझं काम केलं असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण भैयांबद्दल मला सुद्धा काहीतरी बरंच काही बोलायचं होतं, पण मी बोलायच्या आधी अण्णांनीच एवढं मनापासून बोलून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे भैया मी तुम्हाला काय सांगू, तुमच्याबद्दल काय इंट्रोडक्शन देऊ. कारण आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ असो, नाट्य परिषद असो, फिल्म फेडरेशन असो, अशा अनेक संस्थांचे जे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि इतक्या उंचावर तो व्यक्ती तेव्हाच पोचतो जेव्हा तो व्यक्ती अगदी डाऊन टू अर्थ असतो. तेव्हा तुमच्या आमच्यातला जो व्यक्ती वाटतो कुठलंही काम असो अगदी सहजपणे तुम्ही भैयांपर्यंत जाऊ शकता आणि त्या गोष्टीला अगदी सहजपणे भैया सुद्धा हाताळतात. असे सर्वांचे लाडके आदरणीय मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष भाषण करावे आणि एकदा विनंती करणाऱ्या भैयांसाठी एकदा जोरदार टाळ्या. व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आणि ओम फाउंडेशनच्या या शिल्पचित्रकला प्रदर्शनासाठी ज्यांनी सहभाग घेतला असे सर्व मान्यवर कलाकार आज चारू मॅडमच्या या प्रयत्नामुळे आम्हाला एक चांगलं चित्र प्रदर्शन पाहता आलं. मी नेहमीच आमचा बालगंधर्व महोत्सव असो त्यावेळेस फक्त नाट्य किंवा ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम न होता मागील वर्षी सुद्धा आपण शिल्प प्रदर्शन केलं, म्हणजे लाईव्ह शिल्प बनवलं होतं. चित्र पण लाईव्ह कलाकारांना मी परफॉर्मची संधी दिली होती. तर निश्चितच आमच्या जरी चित्रपट नाट्य क्षेत्रात आम्ही काम करत असतो तरी शिल्पचित्र कलावंत हा सुद्धा आमचा एक मोठा भाग आहे. आत्ताच आमची चर्चा झाली होती की एखादा चित्रपटाचा पूर्वीपासून पद्धत आहे की स्टोरी बोर्ड तयार व्हायची, ती पूर्ण चित्रपट आपल्यासमोर रेखाटला जायचा आणि त्यातूनच नंतर त्या चित्रपटाचं शूटिंग व्हायचं. त्याप्रमाणे त्याचे कलर कॉम्बिनेशन असतील, त्याचे बॅकड्रॉप असतील, त्याचे सर्वच म्हणजे कलर टोन असेल हे सर्व तो त्याचं हे करायचा त्यांनी ठरवलं जायचं. अशा माध्यमातून निश्चितच आपल्यासारख्या कलाकारांची आमच्या चित्रपट व्यवसायातसुद्धा फार गरज आहे. आणि ज्याप्रमाणे स्टोरी बोर्ड म्हणजे आता जितू वाईकर पण डिरेक्टर आहेत ते पण सांगतील की त्या माध्यमातून एक निश्चित त्या डिरेक्टरला पूर्ण त्या घेणाऱ्या शॉटची किंवा त्या सीनची आयडिया यायची. असेच कलावंत आजकाल थोडे कमी झाले दिसतात किंवा असे बनवले जात नाही. आपल्या माध्यमातून ही सुद्धा कला आमच्या सिनेमासृष्टीत यावी. आपल्या ज्या कलावंतांना आपण शिल्प कलावंत असताल, चित्रकलावंत असताल किंवा जे काही कला असतात निश्चित आमच्या क्षेत्रासाठी म्हणजे नाट्य चित्रपट या क्षेत्रामध्ये काही करिअर करायचं असेल किंवा काही मदत लागली आपण निश्चित आमच्याकडे यावं एवढीच मी आपल्याशी शुभेच्छा देतो. आणि अतिशय आता सर्वांनी सांगितले की पाहिले ते चित्र एवढे सुंदर आहे एवढे लाईव्ह आहेत की असं वाटतं की आपण प्रत्यक्ष पाहतोय. आणि ज्या प्रकारे आपुलकीने सर्वजण सांगत होते त्याबद्दल माहिती त्याबद्दल त्या कलाकारांची असलेली कुठलेही तिथं कमर्शियल एक्झिबिशन वाटलं नाही. ते कुठे आपुलकीने आपलं एक चांगलं चित्र लोकांनी पाहावं ते पाहता यावं त्यासाठी चारू मॅडमनी जे प्रयत्न केले आणि या सर्व एवढ्या कलावंतांना एकत्र आणलं ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं यातील एक कलावंत असे त्यांचे एवढे चित्र असतात की ते स्वतःचं प्रदर्शन करू शकतात असे दिग्गज कलावंत इथं दिसले. अशा 45 कलावंतांना त्यांनी एकत्र घेऊन हे प्रदर्शन घडवलं आणि या प्रदर्शनाला आज आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. निश्चितच भविष्यात अशा प्रकारे काही बालगंधर्व असेल किंवा कुठलीही आपल्या फाउंडेशनला ओम फाउंडेशनला काही मदत लागली तर आपण मला सांगावे. मी बालगंधर्व परिवाराचा सुद्धा अध्यक्ष आहे. मॅडमनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आमचं इथं रिनोव्हेशन चालू होतं तर त्यामुळे थोडं लेट झाला. ॲक्च्युली अजून याला सॅटर्डे संडे जोडून असतात किंवा अजून सुट्ट्या असतात. उद्या पण सुट्टी आहे त्याचाही फायदा होईल. भरपूर लोक हे आपल्या प्रदर्शनाचा आस्वाद घेऊ शकतील. तर भविष्यात आपण ॲक्टिव्हिटी करत राहू. आमच्या दृष्टीने जरी काही लागलं तर आपण निश्चित आम्हाला सांगावं एवढेच मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू.
सगळ्यांनी तुम्ही टेस्ट केलीच असेल आणि या या रस्त्यांबद्दल मी थोडक्यात विनंती करणार आहे सागर की आपण याच्याबद्दल थोडं काहीतरी वेगळं प्रकार आहे तर सांगावं काय आहे तो प्रकार. हां आहे या ओके थँक्यू. हां माननीय मेघा भोसले यांच्या हस्ते हे अनावरण झालं असं मी जाहीर करतो आणि त्याचं तुम्ही टेस्ट करा जोरदार टाळ्या द्या. शुगर फ्री आहे ना. ओके कैसा आहे गुड. नाही मला पण द्या मला पण टेस्ट करायचं आहे. थँक्यू सो मच या थँक्यू. या रस्क्यांबद्दल या प्रोडक्टबद्दल काही माहिती हवी असेल तर तिकडे समोर काउंटर लागलेला आहे आणि तुम्ही सुद्धा टेस्ट करू शकता. इथे प्रत्येकाला टेस्ट करण्यासाठी तिकडे तो काउंटर ठेवलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे बघून मला छान वाटलं कारण माझी 8 वर्षांची लेक आहे आणि तिला ते फ्रुटी आणि पेप्सी असं बरंचसं पिझ्झापेक्षा मी तिला हे येस थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. तुम्ही वेळात वेळ काढून कार्यक्रमाची उपस्थिती दाखवली त्याबद्दल ओम फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्वच मान्यवरांचा सर्वच पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू धन्यवाद.